जय सिया बलरामचंद्र की जय. आपल्या समोर उभी ही सीतेची मूर्ती आहे. रावणाला दोन्ही हाताने भिक्षा वाढती आहे. या मंदिराच्या पाठीमागे जी नदी वाहते तिला आता आपण या स्थानिक लोक वाघाडी म्हणून म्हणतो. ती वरुणा नदी आहे. त्रेतायुगामध्ये धनुष्य बाणाची अग्निरेषा होती. आज अग्नी असतं, तीर्थाचा महिमा संपला असता म्हणून ते पाणी झालेलं आहे. पाणी वरुण देवाचं आहे म्हणून वरुणा नदी नाव पडलेलं आहे. ती रेषा ओलांडून लक्ष्मणाचं वचन तोडून आपली कुटी सोडून सीतामाई जेव्हा इथे येते रावणाला भिक्षा द्यायला, तर रावणाने या जागेवरून भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देई. सीतामाई रेषा ओलांडून इथे येते तेव्हा रावण सीतेला बुधवारी दुपारी त्रेतायुगात महाग शुद्ध अष्टमीला रावणाने इथून लंकेला नेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण सीता सीता राम आहे. हिंदुस्थानामध्ये एकच मंदिर आहे, एकटी सीता आहे. रावणाला दोन्ही हाताने भिक्षा वाढती आहे. हिंदुस्थानात एकटी सीता कुठे नाही आहे. राम लक्ष्मण सीता सीता राम आहे. ही सीतेची मूर्ती आहे, ही रावणाची आहे. ही कृष्णाची मूर्ती नंतर भक्तांनी दर्शनाकरता ठेवलेली आहे. याच्या मागे पंचवटी आहे, याच्या पुढे तपोवन आहे. दंडकवन नावाचं जंगल होतं, वस्ती वाढली. वस्तीचं महत्व आणि जागेचं महत्व आहे. या जागेवर छोटं मंदिर होतं, आता मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे म्हणून मूर्ती या जागेवर ठेवली. मंदिराचं काम चालू आहे. बोला सीता माता की जय. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. चला आता जस्ट मी रेडी झालो आहे आणि बघा कोण आलं. लुक हुज कमिंग. कोण आलं? आरवी. बाबू काय करतो? काम करतो. कोणतं काम करतो? आरवी आणि तिची मम्मी कालच आली आहे मॉर्निंगला. सो आता ती जस्ट उठली आहे. आता उठली आहे ती आणि चाललंय तिचं खेळणं. खिडकीमधून बघते. बाबू बाय बाय. बाबी. हाय मयुरी. हाय गुड मॉर्निंग. जस्ट आता कॉफी पिऊ आणि काम करायला बस. सो आता जस्ट मी कॉफी ठेवली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूपच ऊन येतं इथून. खूप छान वाटतं. कालच्या ब्लॉगची एडिटिंग बाकी आहे आणि ते आता मी करणार आहे एडिटिंग आणि त्याच्यानंतर माझ्या कामाची मी सुरुवात करणार आहे. सो बघूया. काल फर्स्ट टाइम असं झालं की एडिटिंग नाही झाली काल. मॉर्निंग रुटीन आरवीची. बाबू कुठे? बाबू बाबू. हॅलो बाबू. जा खेळा आता. म्हणजे हिरोईन पाहिली की हिरोईन. चला तर जाऊया आता मंदिरामध्ये. प्रत्येक दिवशी सकाळी तुम्ही जर स्टेप्सने खाली आले तर एकदा तरी तुम्ही स्टेप्सने यायला पाहिजे खाली. वरती जाऊ नका पण खाली या, त्याने थोडंसं एक्सरसाइज पण होते. वाव काय व्ह्यू दिसतोय इथून हा. आणि त्याच्यावरती सनरेज जे आलेले आहे झाडावरती खूप छान वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे सावली देतात आणि इथे झाडं तोडायचे कामं चालू आहे अख्ख्या नाशिकमध्ये. ते पण अगदी 100 वर्षापूर्वीचे झाडं, वडाचे झाडं. आता मी जस्ट राम मंदिरात आलोय. आय थिंक राम मंदिरामध्ये आज टीम आली आहे. आय थिंक कमिशनर मॅडम सुद्धा येते. सकाळी सकाळी राम मंदिरात येणं म्हणजे. इतर दिवशी जर तुम्ही आले एखाद्या फंक्शनला तर दर्शन नाही घेत आहे. जर अर्ली मॉर्निंग आले तर नक्कीच दर्शन तुम्हाला व्यवस्थित घेता पण येतं. आय थिंक टीम पूर्ण आली इथे. कमिशनर, पोलीस ऑफिसर्स, पोलीस फोर्स इथे आलेले. पोलिसांच्या गाड्या आहे काहीतरी. कोणीतरी आले आय थिंक की त्यांना दर्शन घ्यायचं आहे. आणि हा आहे पूर्व दरवाजा. पूर्व दरवाजापाशी भरपूर इथे काम चालू आहे राम मंदिराच्या इथे. सो जेणेकरून हा बंदच ठेवला. तर उत्तर आणि दक्षिण दरवाजा चालू आहे फक्त. जर कोणी दर्शनासाठी येणार असणार तर उत्तर दरवाजाने एंट्री करायची. दक्षिण दरवाजाने तुम्ही बाहेर पण जाऊ शकता, अदरवाईज तिथून पण एंट्री करू शकता. पूर्ण पोलीस फोर्स जे आहे. आता मी आलो आहे काट्या मारुतीला, जो की 11.5 फूट उंच मारुती आहे नाशिकमध्ये. सो चला तुम्हाला दाखवतो. सो ही एंट्री आहे काट्या मारुती मंदिराची. हे छोटंसं राम मंदिर आहे. राम लक्ष्मण सीता आहे. काट्या मारुती जो की 11.5 फूट उंच आहे. दर शनिवारी मारुतीचं दर्शन हे घ्यायलाच पाहिजे. इथे पंचवटीमध्ये काट्या मारुती आहे, पंचमुखी हनुमान आहे. तुम्ही इथे येऊ शकतात. आणि गंगेवर जर गेले तर तुम्ही दुतोंड मारुती आहे. तर प्रत्येक शनिवारी मारुतीचं दर्शन हे कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे. रिसेंटली काट्या मारुतीच्या समोर एक्झॅक्टली हे जानकी माता मंदिर बनलेलं आहे आणि सीताहरण जे आहे ते इथूनच केलेलं आहे असं इथं सांगतात. हे जे मंदिर आहे एक रिसेंटली बनलेलं आहे. तर त्याची जी डिटेल्स आहे आपले इथले जे गुरुजी ते आता डिटेल्स देते. जय सिया बलरामचंद्र की जय.
आपल्या समोर उभी ही सीतेची मूर्ती आहे. रावणाला दोन्ही हाताने भिक्षा वाढती आहे. या मंदिराच्या पाठीमागे जी नदी वाहते तिला आता आपण या स्थानिक लोक वाघाडी म्हणून म्हणतो, ती वरुणा नदी आहे. त्रेतायुगामध्ये धनुष्य बाणाची अग्निरेषा होती. आज अग्नी असतं, तीर्थाचा महिमा संपला असता ते पाणी झालेलं आहे. पाणी वरुण देवाचं आहे म्हणून वरुणा नदी नाव पडलेलं आहे. ती रेषा ओलांडून लक्ष्मणाचं वचन तोडून आपली कुटी सोडून सीतामाई जेव्हा इथे येते रावणाला भिक्षा द्यायला, रावणाने या जागेवरून भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देई. सीतामाई रेषा ओलांडून इथे येते तेव्हा रावण सीतेला बुधवारी दुपारी त्रेतायुगात महाग शुद्ध अष्टमीला रावणाने इथून लंकेला नेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण सीता, सीता राम आहे. हिंदुस्थानामध्ये एकच मंदिर आहे, एकटी सीता आहे. रावणाला दोन्ही हाताने भिक्षा वाढती आहे. हिंदुस्थानात एकटी सीता कुठे नाही आहे. राम लक्ष्मण सीता, सीता राम आहे. ही सीतेची मूर्ती ही रावणाची आहे. ही कृष्णाची मूर्ती नंतर भक्तांनी दर्शनाकरता ठेवलेली आहे. याच्या मागे पंचवटी आहे. याच्या पुढे तपोवन आहे. दंडकवन नावाचं जंगल होतं. वस्ती वाढली. वस्तीचं महत्व आणि जागेचं महत्व आहे. या जागेवर छोटं मंदिर होतं. आता मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे म्हणून मूर्ती या जागेवर ठेवली. मंदिराचं काम चालू आहे. बोला सीता माता की जय. मित्रांनो बघू शकता इथे इतकी छान डिटेल गुरुजींनी दिलेली आहे, जे की सीताहरण जे झालं होतं ते इथूनच झालेलं होतं. आणि इथे एकमेव असं मंदिर आहे जिथे सीतेची मूर्ती दिसते इथे तुम्हाला. इथे खूप जुनं मंदिर होतं पण त्याचा असं जीर्णोद्धार केलेला आहे. इथे रावण दाखवलेला आहे आणि इथे श्रीकृष्णाची मूर्ती दाखवलेली आहे. तिथे अजून सीतेची अजून एक मूर्ती आहे जी की या मंदिरावरती आहे. सो तिथे काहीतरी छोटंसं काम चालू आहे, त्या निमित्ताने त्यांनी बंद ठेवलेलं आहे, जेणेकरून आज दुपारनंतर ते ओपन होणार आहे. आज जी गोष्ट घडली माझ्यासोबत ती मी तुमच्यासोबत एक शेअर करतो. माहीत नाही पण याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आणि नक्कीच काहीतरी एक शक्ती होती. आणि मी मागच्या 5 दिवसापासून डेली व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. तर म्हटलं आज काटे मारुतीला गेल्यानंतर तर काटे मारुतीची जी हिस्ट्री आहे ती आज सर्वांसोबत एकदा शेअर करूया. सो दर्शन झालं. तिथे जे गुरुजी होते त्यांनी तीर्थ दिलं मला आणि त्यांना मी सांगितलं की इथली माहिती द्या. तर ते बोलले नाही. तर ॲक्च्युली तिथे 2 गुरुजी असतात, त्यांनी दिले असते पण आज ते नव्हते. तर हे जे दुसरे गुरुजी होते जे मेन, तर त्यांनी दिले नाही. तर मी ठीक आहे म्हटलं. मग मी बाहेर आलो. थोडासा मूड ऑफ झाला. पण मग समोर जातानाच मी डिसाईड केलं होतं की आता जे जानकी मातेचं जे मंदिर आहे जे की नवीन जीर्णोद्धार झालेला आहे तर त्याचे आपण डिटेल्स किंवा मग त्याची आपण शूटिंग घेऊ. माहिती नव्हतं डिटेल्स गेला तिथे गुरुजी कोणी असणार का नाही, फक्त दाखवायचं होतं मला. हा माझा प्लॅन होता. तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलं. तिथे जे गुरुजी होते त्यांनी लगेच विचारलं तुमचं नाव, कुठले तुम्ही, पेपरमध्ये का काय तुमचं. म्हटलं नाही माझं यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी डिटेल्स द्यायला चालू केले. तर अगदी छान पद्धतीने त्यांनी जी डिटेल्स दिलेले आहे तर ते खूप छान वाटलं. आणि नक्कीच याच्या मागं नक्कीच काहीतरी आज कारण होतं आणि काहीतरी शक्ती होती की जेणेकरून म्हणजे मारुती जो आहे तो सीतेमातेला आई समजायचा आणि श्रीरामांना तो वडील समजायचा. म्हणजे असं काहीतरी याच्यातून दिसतं की आधी माझी नको माहिती घेऊ, आधी माझ्या आईची माहिती घे. म्हणजे याच्यातून ही गोष्ट दिसून येते. आणि असं कधीच झालेलं नाही की ते गुरुजी स्वतःहून डिटेल्स द्यायचे. म्हणजे मी जेव्हा काटे मारुती मंदिरात जातो तेव्हा कोणी जर तिथे भाविक येतात, लांबचे जे भाविक येतात तर त्यांना ते 100% माहिती देतात. हे मला माहिती होतं म्हणून मी त्यांना अप्रोच केला. पण त्यांनी आज डायरेक्ट नाही बोलले. म्हणजे मारुतीची जी इच्छा होती की जे आज माझ्या आईची माहिती घे, आज माझ्यापेक्षा आईला जास्त महत्त्व आहे. आज तिची माहिती किंवा तिचं आधी दर्शन घे. युनिवर्स जे आहे ते काहीतरी चांगल्या गोष्टीसाठीच करतं. आणि खरंच आज खूप चांगली गोष्ट झालेली आहे. तर मी एकमेव पहिला डेली ब्लॉगर असणार नाशिकमध्ये जानकी मातेचं जे मंदिर आहे त्याला कव्हर केलं. आणि त्याची जी डिटेल्स आहे ते मी माझं पहिलं चॅनल किंवा पहिला हा व्हिडिओ असणार की त्याच्यामध्ये इथे गुरुजींनी माहिती दिलेली असणार. जय श्रीराम. आणि अख्ख्या भारतामध्ये सीतेमातेचं हे एकमेव मंदिर आहे जिथे फक्त सीतेची मूर्ती आहे आणि तिथे रावणाची सुद्धा मूर्ती आहे. पहिले खूप छोटं मंदिर होतं असं तिथे सांगतात. आता त्याचं जीर्णोद्धार झालेलं आहे आणि खूप मोठं मंदिर झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही बघायला या. अगदी काटे मारुती समोरच आहे. अगदी म्हणजे एक सेंटर पॉईंटलाच ते मंदिर बनलेलं आहे. अगदी समोर तुम्ही जर आडगाव नाक्यावरून जर आले, आडगाव नाक्याच्या सिग्नलवरून सुद्धा ते मंदिर दिसतं. स्वतः जस्ट मी मंदिरातून आलो आहे. एडिटिंग करतोय, कालचा ब्लॉग बाकी आहे. तर आज नाशिकमध्ये खूप एक वाईट घटना घडली आहे.
आपले नाशिकचे आमदार आदरणीय राहुल ढेकळे यांची पत्नी यांचं आज निधन झालं आहे दुपारी. असं बातम्यांमध्ये समजलं की त्यांचं निधन हार्ट अटॅकने झालेलं आहे. खूप वाईट झालं. जस्ट आता मार्केटमध्ये आलोय फ्रुट्स घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता आंबे. तर तुम्हाला जर होलसेलमध्ये आंबे घ्यायचे असेल, कैऱ्याचं घ्यायचं असेल तर इथे या शरदचंद्र मार्केटला या, फ्रूट मार्केटला. तुम्ही बघू शकता आंबे, ॲपल. इथे ॲपल पण आहे. हा कुठला आहे? तुला 280 रुपये किलो आहे. कडक आणि गोड. 180 रुपये किलो ना मित्रांनो. तुम्ही बघितलंय का ॲव्होकाडो? कसं आहे? 100 रुपये पर पीस. भारी आहे. 100 रुपये पर पीस सर्वात कॉस्टली. मित्रांनो तुम्हाला जर फ्रूट चिप्स हवे असणार तर पण डिहायड्रेट केलेले, तर इथे मार्केटमध्ये एक दुकान आहे श्री बालाजी फ्रूट ट्रेडर्स म्हणून. तिथे तुम्हाला भेटून जाईल. एकदम ड्राय केलेले फ्रूट्स चिप्स आहे. व्हेजिटेबल्सचे अजून भरपूर प्रकारचे यांच्याकडे ड्राय फ्रुट्स अवेलेबल आहे. फ्लेवरमध्ये अशी भरपूर फूड आहे. मधाची बाटली 500 रुपये व किती 1 किलो ना? 500 रुपयाला 1 किलो. 500 रुपयाला 1 किलो आणि त्याच्यावर 1 किलोची फ्री, म्हणजे असे 2 भेटणार. बाकी ड्राय फ्रुट्समध्ये आहे, व्हेजिटेबल्स आहे, फ्रुट्समध्ये आहे, डिहायड्रेटेड भरपूर फूड आयटम्स आहेत. तर नक्कीच तुम्ही इथे आले तर नक्कीच व्हिजिट करा शॉपला. छान आहे, नवीन नवीन काहीतरी दिसतंय. आणि यांच्याकडे ऑफर सुद्धा चालू असतात, तर तुम्ही ऑफरचा पण लाभ घेऊ शकता. आणि यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे श्री बालाजी फ्रूट ट्रेडर्स म्हणून. इंस्टाग्राम भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. सर्व आहे, ओनर आहे. थोडीशी माहिती ना. नमस्कार नाशिकर, वेलकम टू श्री बालाजी फ्रूट ट्रेडर्स. आपल्याकडे होलसेलमध्ये तुम्हाला फ्रूट्स आणि फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट सगळं होलसेल रेटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही क्वांटिटी किती घ्या, पावशेर घ्या, 1 किलो घ्या, 10 किलो घ्या, 50 किलो घ्या. आपण प्रत्येक कस्टमरसाठी होलसेल रेटमध्ये देतोय. असं नाही की सगळ्यांसाठी वेगवेगळा रेट ठेवलेला आहे. सध्या आपल्याकडे ऑफरमध्ये बघितलं तर तुम्ही ऑफर आमच्याकडे सगळ्यात बेस्ट आयटम आहे जो व्हेजिटेबल चिप्स आहे आणि फ्रूट चिप्स आहे. प्रॉपरपणे डिहायड्रेट केलेले आहे. शुगर मिक्स नाही आहे, कलर मिक्स नाही आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाम ऑइल यूज केलेला नाही आहे. नॅचरली डिहायड्रेट केलेलं आहे. याच्या कसं आहे तुम्ही तुमच्या लहान बाळांना देऊ शकता. हे बाहेरचे चिप्स देण्यापेक्षा हे बरे आहेत एकदम. जस्ट आता फ्रुट्स घेऊन चालू आहे. आता मी घरी चाललोय. तुम्हाला जर फ्रुट्स घ्यायचा असेल तर इथे मार्केटमध्ये या. खूप स्वस्त 10-20 रुपये कमीने ऍटलिस्ट भेटतात. तर इथे बघितलं जे माता फ्रूट सप्लायर, इथे नारळ भेटतात. सो आता आजचा भाव जो होता तो 50 रुपये पर पीस होता. माऊ तुला केशे आवडले का? आपल्याला नाही आवडले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? खूप सारी डिटेल्स, खूप सारी इन्फॉर्मेशन मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडलाच तर प्लीज लाईक करा. जे कोणी नवीन असणार प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.